नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 6 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, रोमन स्पेस टेलिस्कोप कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने विकसित केली आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच अमेरिका. तर बघा, अमेरिका या देशाच्या अंतराळ संस्थेने म्हणजेच नासाने अमेरिकेची जी अंतराळ संस्था आहे त्याचं नाव आहे नासा. तर या संस्थेने नुकतेच रोमन स्पेस टेलिस्कोप हे विकसित केलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, रोमन स्पेस टेलिस्कोप हे नान्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप म्हणजे याचे संपूर्ण नाव आहे बघा. हे अमेरिकेच्या नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या अंतराळ संस्थेने विकसित केले आहे. तर बघा, विकसित करणारी संस्था आहे नासा. प्रक्षेपण तारीख आहे बघा याची सप्टेंबर 2026 ही अंदाजित तारीख आहे. तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे, तर डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि बाह्यग्रहांचा अभ्यास करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर याची वैशिष्ट्य काय आहे, तर बघा, या टेलिस्कोपची दृश्य क्षमता म्हणजेच फील्ड ऑफ व्ह्यू हा हबल स्पेस टेलिस्कोपपेक्षा 100 पटीने मोठी आहे. तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे आशुतोष गोवारीकर. तर बघा, आशुतोष गोवारीकर यांची 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक दमा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, जागतिक दमा दिवस हा दरवर्षी आपण मे महिन्यातील पहिला मंगळवार या दिवशी साजरा करतो. तर म्हणजेच मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी आपण जागतिक दमा दिवस दरवर्षी साजरा करतो. तर बघा, यावर्षी म्हणजेच 2026मध्ये बघा 5 मे रोजी हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक म्हणजे 2026मधला जो आहे यामध्ये भारताचा क्रमांक आहे बघा 157वा. तर बघा, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर भारताचा क्रमांक 157वा आहे या निर्देशांकामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण याबद्दल. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर बघा, भारताचा क्रमांक आहे 2026मध्ये 157वा. तर 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक 157वा आहे. तर बघा, आणि बघा, मागील वर्षामध्ये म्हणजे 2025मध्ये भारताचा क्रमांक होता 151वा. तर बघा, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये भारत हा 6 स्थानांनी घसरलेला आहे. तर लक्षात ठेवा. आणि भारताची श्रेणी म्हणजेच बघा अत्यंत गंभीर म्हणजेच व्हेरी सिरियस या कॅटेगरीमध्ये येते. तर लक्षात ठेवा, हा जो निर्देशांक आहे त्या निर्देशांकानुसार. तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, भारताची 100व्या क्रमांकाची वंदे भारत ट्रेन कोणी बनवली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेली. तर रायबरेलीमधील मॉडर्न कोच फॅक्टरी या फॅक्टरीने भारताची 100व्या क्रमांकाची वंदे भारत ट्रेन ही बनवलेली आहे. तर लक्षात ठेवा, 100व्या क्रमांकाची असल्यामुळे महत्त्वाची आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय लष्करी सराव प्रगतीच्या पहिल्या आवृत्तीसाठी आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा मेघालय. तर मेघालय या राज्यामध्ये भारतीय लष्करी सराव ज्याचं नाव आहे प्रगतीच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मेघालय या राज्यामध्ये होणार आहे. तर बघा, मेघालय या राज्याची राजधानी आहे बघा शिलाँग. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. हा जो सराव आहे तो मेघालयमधील उमरुई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे 18 मे ते 31 मे 2026 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. तर बघा, प्रगती म्हणजेच काय बघा, प्रगतीचा अर्थ होतो पार्टनरशिप ऑफ रिजनल आर्मीज फॉर ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन इन द इंडियन ओशियन रिजन. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा भारतासह 11 मित्र देशांनी लष्करी शिष्टमंडळे सहभागी होणार आहेत.
तर लक्षात ठेवा बघा, यामध्ये लाओस, म्यानमार, सेशेल्स, श्रीलंका, फिलिपिन्स, नेपाळ, मालदीव, मलेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया आणि भूतान हे जे 11 देश आहेत ते सहभागी झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य उद्देश काय असणार आहे बघा, तर प्रादेशिक लष्करांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवणे, तसेच परस्पर कार्यक्षमता सुधारणे आणि लष्करी संबंध मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे आजचा. कोणत्या भारतीय माजी राज्यसभा खासदाराला ब्रिटनचा ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे जोगिनीपल्ली संतोष कुमार. ओके, तर त्यांना नुकताच ब्रिटनचा ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026ने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण आजचा. तर पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2026च्या सुधारित नियमांनुसार देण्यात येणारे वेतन किती आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. तर बघा, एकूण 9,000 रुपये देण्यात येत आहेत. ही जी योजना आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2026ची जी आहे, या नवीन नियमानुसार बघा लाभार्थ्याला 9,000 रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भारतातील कोणत्या राज्यात वटवाघळांची प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे? तर बघा, नुकत्याच प्रसारित झालेल्या अहवालानुसार भारत देशामध्ये वटवाघळांच्या प्रजातींची संख्या वाढलेली आहे बघा, आणि ती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण याबद्दल. बघा, स्टेट ऑफ इंडियाज बेट्स 2024-25च्या ताज्या अहवालानुसार भारतातील विविध राज्यांमधील वटवाघळांच्या प्रजातींची विभागणी खालीलप्रमाणे केलेली आहे. तर बघा, पहिल्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल हे राज्य. पश्चिम बंगालमध्ये 68 प्रजाती आहेत एकूण. ओके, तर बघा, म्हणजेच त्या भारतातील सर्वाधिक प्रजाती आहेत. तर बघा, दुसऱ्या क्रमांकावर आहे मेघालय हे राज्य, आणि मेघालयमध्ये 66 प्रजाती आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा उत्तराखंड हे राज्य, आणि उत्तराखंडमध्ये एकूण 52 प्रजाती आहेत. ओके, तर सर्वाधिक प्रजाती आहेत बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये, एकूण 68 प्रजाती आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, 2025मध्ये जगातील शीर्ष 25 मिथेन महाप्रदूषकांमध्ये भारतातील कोणत्या कचराभूमीचा समावेश करण्यात आलेला आहे? ओके, तर बघा, भारतातील एकूण 2 कचराभूमींचा समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, त्यांचं नाव आहेत बघा कंजूरमार्ग लँडफिल महाराष्ट्र. ओके, आणि दुसरा आहे जवाहरनगर लँडफिल तेलंगणा या राज्यामध्ये आहे. ओके, तर बघा, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, कांजूरमार्ग लँडफिल हे जे महाराष्ट्रामध्ये आहे, आणि दुसरं आहे बघा जवाहरनगर लँडफिल हे तेलंगणा या राज्यामध्ये आहे. तर या 2 कचराभूमीचा भारतातील 25 मिथेन महाप्रदूषकांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचबरोबर आजच्या दिवसात जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.